नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सध्या बाजारात भरपूर आवळे आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आवळ्यात सी विटॅमिन तसंच इतर पौष्टिक घटकही भरपूर आहेत. खरं तर रोज एक आवळा खाल्ला पाहिजे असं म्हणतात, पण रोज आवळा खाणं होत नाही. त्यापेक्षा आवळ्याचं चटपटीत लोणचं केलं तर ते मात्र रोज खाल्लं जातं. म्हणूनच आज आपण आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. चला बघूया. हे अर्धा किलो आवळे आहेत. लोणच्यासाठी अगदी ताजे आवळे घ्यावेत. थोडे मऊ किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले असे नकोत. आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. एका पातेल्यात थोडं पाणी घेऊन त्यावर एका चाळणीत आवळे वाफवायला ठेवूया. यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं आवळे वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा, आवळ्याचा रंग बदललेला आहे आणि थोडेसे मऊ झालेत, म्हणजेच आवळा वाफवून झालेला आहे. हे बघा, आपोआप त्याच्या फोडी होत आहेत. आवळे गार होत आहेत, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. छोट्या कढईत 1 चमचा तेल, 1 चमचा मेथीदाणे तेलावर थोडेसे भाजून घ्यायचे. मेथी खूप जास्त भाजायची नाही, नाहीतर लोणच्याला कडवट वास येतो. अगदी थोडंसं भाजलं गेलं की गॅस बंद करायचा. आवळे गार झालेले आहेत. हे बघा, याचे असे आपोआप तुकडे होत आहेत. त्याचे तुकडे करून बिया काढून घ्यायच्या. आवळे उकडल्यानंतर हे बघा, असं हातानेच त्याचे तुकडे करता येतात. आवळ्याचे असे मोठे तुकडे केलेले आहेत. तुम्हाला हवे तर अजून छोटे छोटे तुकडेही करू शकता. मेथी गार झालेली आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मेथीची अगदी बारीक पावडर करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची. ही पाववाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. आणि ही बारीक केलेली मेथीची पूड. कढईत 1 वाटी तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद. फोडणी झाली की गॅस बंद करायचा आणि थोडी कोमट झाली की त्यामध्ये मोहरीची डाळ, बारीक केलेली मेथीची पूड घालायची. त्यानंतर 2 चमचे तिखट, मीठ, हा 1 लिंबाचा रस आहे तो घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आणि हा झाला आपला लोणच्याचा मसाला तयार. यामध्ये आता आवळ्याच्या फोडी घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आवळा हे एक असं फळ आहे ज्यावर वाफवणे, शिजवणे, वाळवणे अशी कोणतीही प्रक्रिया केली तरी त्यामधील जीवनसत्व कमी होत नाहीत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मस्त चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं ठेवण्यासाठी काचेची बरणी स्वच्छ धुवून 2-3 तास उन्हात ठेवलेली होती. त्यामध्ये लोणचं भरून ठेवूया. हे लोणचं 1-2 महिने बाहेर टिकतं. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. लोणचं बघून लगेच खावंसं वाटतंय ना? चला मग लगेचच असं लोणचं करायला घ्या आणि कसं झालं ते मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.